हो, सर्वांना शुभ प्रभात. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग आपणासाठी घेऊन आलेला आहे एक गणिताचा मजेदार असा उपक्रम गट्टी गणिताशी. मी श्रीमती मनीषा खैरे, विषय सहाय्यक डाएट पनवेल गणित विभाग, आपणा सर्वांचे आपल्या या उपक्रमाच्या तिसऱ्या तासिकेमध्ये स्वागत करते. आज आपल्या समोर आपली ही तिसरी तासिका घेण्यासाठी उपस्थित आहेत आपले अगदी हरहुन्नरी खेळाडू असे शिक्षक, ज्यांचं नाव आहे श्री अमोल मधुकर ठोकळ. सरांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांची शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा भालगुल, तालुका सुधागड, जिल्हा रायगड, आणि सरांची एकूण सेवा 11 वर्ष झालेली आहे. या सेवेमध्ये सरांनी केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर अशा तीनही स्तरांवर गणित विषयासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर बुद्धिबळासारख्या खेळामध्ये अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. बुद्धिबळ खेळ हा सरांचा आवडता खेळ आहे आणि या खेळामध्ये सरांसमवेत त्यांचे विद्यार्थी देखील त्याच पद्धतीने प्रावीण्य मिळवत असतात. अशा या हरहुन्नरी आणि खेळाडू व्यक्तिमत्व असलेल्या आपल्या अमोल सरांचा परिचय आपण घेतलेला आहे आणि आपण आजच्या तिसऱ्या तासिकेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते श्री अमोल मधुकर ठोकळ सरांना. सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. मॅडम. नमस्कार बालमित्रांनो. गट्टी गणिताशी या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण आज बेरीज हा घटक शिकणार आहोत. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? मग तुम्हाला आज मी भरपूर गोष्टी सांगणार आहे. तुम्ही त्या लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत आणि मला त्या गोष्टीनंतर उत्तर द्यायची आहेत. चला तर आपण आता गोष्टी ऐकूया. मित्रांनो, एक आजी असते. आजीकडं काळ्या रंगाची एक गाय असते आणि पांढऱ्या रंगाची एक गाय असते. काळ्या रंगाची गाय 3 लिटर दूध देते आणि पांढऱ्या रंगाची गाय 4 लिटर दूध देते. लक्षात घ्या, काळ्या रंगाची गाय 3 लिटर दूध देते आणि पांढऱ्या रंगाची गाय 4 लिटर दूध देते. मग मला सांगा, दोन्ही गाया मिळून किती लिटर दूध देणार? बरोबर, छान. निहार, अदिती, तन्वी, राधिका, अश्विनी, व्हेरी गुड. दोन्ही मिळून 7 लिटर दूध देतील. मित्रांनो, एका शाळेमध्ये 2 संगणक असतात. संगणक म्हणजे कॉम्प्युटर असतात आणि शाळेतील गुरुजी आणखी 4 संगणक आणतात. पहा, एका शाळेमध्ये 2 संगणक होते. गुरुजींनी आणखी 4 संगणक आणले. मग दोन्ही मिळून झाली बरोबर 6 संगणक झाली. छान. आता पहा, राधा नावाची एक मुलगी असते. तिच्या घरासमोर सुंदर अशी बाग असते. त्या बागेत काही फुलझाडं असतात. गुलाबाची 4 झाडं असतात. तिच्या बागेत गुलाबाची 4 झाडं आहेत. त्यानंतर मोगऱ्याची 3 झाडे आहेत आणि जास्वंदाची 2 झाडे आहेत. पहा बर का. तर मला सांगा, राधिकेच्या बागेत एकूण किती झाडे आहेत? 9. राधिका, निहार, तन्वी, अवधूत, आयुष, व्हेरी गुड. अतिशय छान उत्तर तुम्ही देत आहात. आता मुलांनो, माझ्या हातामध्ये काही वस्तू आहेत, त्या तुम्ही मला मोजून सांगायच्या आहेत बरं का. सांगा, माझ्या हातामध्ये किती पेन आहेत? व्हेरी गुड. माझ्या हातामध्ये 2 पेन आहेत. माझ्या दुसऱ्या हातामध्ये सुद्धा आता मी काही पेन घेणार आहे आणि तुम्हाला ते मला मोजून सांगायचे आहेत. पहा, माझ्या दुसऱ्या हातात सुद्धा पेन आहेत. किती पेन आहेत? 3 पेन आहेत. आता आपण माझ्या दोन्ही हातातील पेन एकत्र करू आणि मोजूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. माझ्या दोन्ही हातात मिळून 5 पेन आहेत. अतिशय छान तुम्ही उत्तर देत आहात मुलांना. खूप छान. आता मला सांगा, माझ्या या हाताला किती बोटं आहेत? बरोबर, 5 बोटं आहेत. आणि या हाताला किती बोटं आहेत पहा? मोजले सर्वांनी? छान, 5 बोटं आहेत. आता आपण माझ्या दोन्ही हातांची बोटं एकत्र करू
आणि मोजूयात. आपण सर्व मिळून मोजूयात. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्या दोन्ही हाताला मिळून 10 बोटे आहेत. अतिशय सुंदर तुम्ही उत्तर देत आहात. मुलांनो, आता आपण ज्या गोष्टी पाहिल्या, या गोष्टीमध्ये तुम्ही मला खूप पटपट उत्तर दिलेली आहेत, खूप छान उत्तर दिली आहेत. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्यावेळेस गोष्ट सांगत होतो त्यावेळेस मी काय बोलत होतो? मी वस्तू एकत्र करत होतो, मिळवत होतो, जमा करत होतो, आहे त्यात आणखी वस्तू वाढवत होतो. म्हणजेच बेरीज करत असताना मिळवणे, जमा करणे, एकत्र करणे, गोळा करणे, संग्रह करणे, आहे त्यात आणखी मिळवणे या शब्दांचा आपण वापर करत असतो. आज आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने बेरीज हा घटक शिकणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला काही आता चित्र दाखवणार आहेत. हे पहा, चित्रामध्ये 2 मुले आहेत, राजू आणि मीना. आता तुम्हाला मी आता यापुढे 2-3 गोष्टी सांगणार आहे. ते राजू आणि मीना या दोघांबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, राजू आणि मीना हे दोघे बहीण भाऊ आहेत आणि ते आपल्याला बेरीज करायला मदत करणार आहेत. आपण त्यांच्या सोबत आता बेरीज शिकणार आहोत. पहा, एकदा काय होतं, राजू आणि मीना हे पहा, राजू आणि मीना आईस्क्रीमच्या दुकानात जातात. कुठे जातात? आईस्क्रीमच्या दुकानात. राजू दुकानदाराकडून काही आईस्क्रीम विकत घेतो. चला आपण पाहूया राजू दुकानदाराकडून किती आईस्क्रीम विकत घेतो ते. 1 2 3 4 5. राजू दुकानदाराकडून किती आईस्क्रीम विकत घेतो? छान, 5 आईस्क्रीम. आणि मीना सुद्धा दुकानदाराकडून काही आईस्क्रीम विकत घेते. चला तर पाहूया आता मीना किती आईस्क्रीम विकत घेते ते. 1 2 3 4. मीना दुकानदाराकडून 4 आईस्क्रीम विकत घेते. आता आपण राजूकडील आईस्क्रीम आणि मीनाकडील आईस्क्रीम एकत्र करूयात आणि मोजूयात. चला तर मग 1 2 3 4 5 6 7 8 9. राजू आणि मीना दोघांकडे मिळून किती आईस्क्रीम आहेत? 9 आईस्क्रीम आहेत. येथे आपण 5 आणि 4 या अंकांची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर 9 आले. म्हणजेच आपण येथे बेरीज केली. बेरीज म्हणजेच मिळवणे, एकत्र करणे. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. तुम्हाला हे उदाहरण मनामध्ये वाचायचं आहे. वाचा हे उदाहरण सर्वांनी. वाचलं? अरे वा, छान. पहा, मी पण वाचतो. राजू जवळ 3 स्ट्रॉबेरी आहेत व मीना जवळ 4 स्ट्रॉबेरी आहेत. तर दोघांकडे मिळून किती स्ट्रॉबेरी होतील? तुम्ही सुद्धा हे उदाहरण वाचलेलं आहे. मग सांगा मला, राजू जवळ किती स्ट्रॉबेरी आहेत? बरोबर, राजू जवळ 1 2 आणि 3. राजू जवळ 3 स्ट्रॉबेरी आहेत. आता आपण मीना जवळ किती स्ट्रॉबेरी आहेत ते पाहूया. 1 2 3 4. मीना जवळ 4 स्ट्रॉबेरी आहेत. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? दोघांकडे मिळून किती स्ट्रॉबेरी आहेत? तुम्ही सहजपणे सांगू शकता. सर्वांनी मोजा आणि मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अरे वा, भरपूर उत्तर येत आहेत मुलांचे. 7. अगदी छान. बघा, श्रुती आहे, आयुष आहे, सान्वी आहे. भरपूर मुलांनी खूप तुम्ही उत्तर छान देत आहात. एकूण आपल्याकडे 3 आणि 4 मिळून 7 स्ट्रॉबेरी झालेले आहेत. या उदाहरणामध्ये सुद्धा आपण 3 स्ट्रॉबेरी आणि 4 स्ट्रॉबेरी एकत्र केले आहेत. म्हणजेच आपण या उदाहरणामध्ये सुद्धा काय केली आहे? बेरीज केलेली आहे. चला आणखी एक उदाहरण पाहूया. पहा, उदाहरण वाचूया. राजूकडे
3 ठोकळे आहेत, मीनाकडे 5 ठोकळे आहे, तर दोघांकडे मिळून किती ठोकळे आहेत? सांगा मग मला, राजूकडे किती ठोकळे आहेत? 3 ठोकळे आहेत, बरोबर. मग आपण 3 ठोकळे काढूयात. मीनाकडे किती ठोकळे आहेत? छान, 5. मग आपण 5 ठोकळे काढूयात. आता आपल्याला काय विचारलं आहे? दोघांकडे मिळून किती ठोकळे आहेत? मग आपण मिळवणे म्हणजे एकत्र करणे. दोघांचे ठोकळे एकत्र करू आणि मोजूयात. माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा मोजायचं आहे मनातली मनात. 1 2 3 4 5 6 7 8. राजू आणि मीनाकडे मिळून 8 ठोकळे आहेत. आता हे उदाहरण आपण गणितीय मांडणीमध्ये मांडणार आहोत. आता पहा, चौकट तुम्हाला सर्वांना दिसत असेल ना, त्यामध्ये आपण हे उदाहरण मांडूया. तुम्हाला मागील तासिकेत तुम्ही शिकला आहात एक अंकी संख्या. आता राजू जवळ 3 ठोकळे आहेत, 3 एकक आहेत, म्हणून आपण एककाच्या घरात 3 लिहिणार आहोत. लिहिले ना? आणि मीनाकडे 5 ठोकळे आहेत, 5 सुद्धा एकक आहे, ते सुद्धा आपण एककाच्या घरात लिहिणार आहोत. आणि आपण दोघांचे मिळून किती ठोकळे झाले आहेत सांगा? बरोबर, छान. दोघांचे मिळून 8 ठोकळे झाले आहेत. अशा प्रकारे आपण बेरीज करत असतो. बेरीज करणे म्हणजेच मिळवणे, जमा करणे, एकत्र करणे, या सर्व शब्दांचा अर्थ बेरीज करणे असा होतो. आता आपण पुढे वेगळ्या पद्धतीची बेरीज करणार आहे. ही बेरीज तुम्हाला खूप उपयोगाची आहे, कारण तुम्ही आता मोठे होत आहात. नुसती तुम्हाला एकांकी संख्येची बेरीज करून जमणार नाही, तुम्हाला आणखी सुद्धा मोठमोठ्या बेरजा करता आल्या पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता बोटावर बेरीज नाही करायची, कारण आपल्या हातात 10च बोटं आहेत. मग 11, 12, 13 त्यापेक्षा जास्त मोठी संख्या असेल तर आपल्याला बेरीज करणं बोटावरती थोडंसं त्रासदायक होईल. मग आपण दुसरी एक छान पद्धत आता आपण शिकणार आहोत. त्याला आपण म्हणतो पुढे मोजून बेरीज करणे. ही खूप सुंदर पद्धत आहे बेरजेची. चला तर आपण एक संख्या घेऊया आणि त्याची आपण बेरीज करूया. 14 एक संख्या मी घेतली आणि त्यामध्ये मला 5 मिळवायचे आहेत. मग आपल्याकडे 14 बोटे करा आणि 5 बोटे घ्या, हाताची बोटे घ्या, पायाची बोटे घ्या, एकत्र करा. आपल्याला किती वेळ लागेल त्यापेक्षा बघा, ही संख्या रेषा बघा आणि आपण पटपट उदाहरण सोडूया. 14 अधिक 5 हे उदाहरण कसं सोडायचं बरं? तर पहा, संख्या रेषेवर 14 ही संख्या आहे. 14 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? 5 मिळवायचे आहेत. म्हणून आपण 14च्या पुढे 5 घर जाऊयात. 1 2 3 4 5. आपल्याला कोणती संख्या मिळाली? बरोबर, आपल्याला 19 ही संख्या मिळाली. म्हणजेच 14 मध्ये 5 मिळवल्यावर 19 होतात. हेच आपण गणितीय मांडणीमध्ये कसं लिहिणार आहोत बघा. 4 एकक आणि 5 एकक मिळून 9 आणि 1 दशक आपण दशकाच्या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजेच 14 आणि 5 यांची बेरीज झाली 19. आता दुसरं उदाहरण पहा, ते तुम्हाला सोडवायचं आहे, तुम्ही मला सांगणार आहात. पहा, दुसरं उदाहरण काय आहे, वाचा. छान, 25 अधिक 13. आता 25 मध्ये आपल्याला 13 मिळवायचे आहेत. कसे मिळवायचे आहेत ते आपण पाहूया. पहा, संख्या रेषावर 25 तुम्हाला दिसत आहेत, लाल बाणाने दाखवले आहेत. आता 25च्या पुढे किती घरं जाणार आपण? बरोबर, 13 घरं जाणार. खूप छान उत्तर मुलांना देत आहात तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आलो की नाही आपण 13व्या घरावर? 25 नंतर पुढे 13 घरं आपण मोजले आणि आपल्याला उत्तर काय मिळालं? पाठवा मला चॅट बॉक्स मध्ये. अरे वा, 38. खूप मुलांनी उत्तर दिली. रिद्धीने दिलं आहे, निहार आहे, राधिका आहे, ओम आहे, अनुष्का, अदिती, अतिशय छान, विशाल, जीविका, राजेंद्र, वनिता, खूप छान. 38 हे उत्तर तुम्ही मला दिलेलं आहे. अगदी बरोबर आहे. मग आपण ते
उदाहरणामध्ये मांडूया. 38 म्हणजेच 3 दशक आणि 8 एकक. 25 अधिक 13 बरोबर 38. अशा प्रकारे आपण पुढे मोजून बेरीज केलेली आहे. मुलांनो, पुढे मोजून बेरीज करणे तुम्हाला आवडलं असेल ना? मग आता तुम्हाला मी काही उदाहरणं विचारतो. खूप सोपी सोपी आहेत. तुम्हाला ती मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे आहेत. पहा, हे आहे 2 आणि 2 मध्ये मला 9 मिळवायचे आहेत. 2 अधिक 9 किती होतील? पाठवा. युग, सोहम, ओम, छान. 11. विशाल. 2 अधिक 9 बरोबर 11. आणि आपण जर हेच उदाहरण 11 अधिक 2 केलं तर किती उत्तर येईल? 11 अधिक 2 13 येईल. छान. आता एक उदाहरण पहा, एक वेगळं उदाहरण घेऊ. 3 अधिक 12. सांगा, 3 अधिक 12 किती? छान, 15. आता मला सांगा, 12 अधिक 3 किती? 15च. पहा बरं, 3 अधिक 12 पण 15 होतं आणि 12 अधिक 3 पण काय होतं? 15 होतं. मग सोपं कोणतं आहे? 3 अधिक 12 करणं सोपं आहे की 12 अधिक 3 करणं सोपं आहे? छान अदिती, छान. 12 अधिक 3 करणं सोपं आहे. कारण पहा, आपण आता पुढे आणखी उदाहरण पाहूया. 71 अधिक 6. हे उदाहरण सांगा मला. 71 अधिक 6 77. व्हेरी गुड, छान. परंतु जर मी असं सांगितलं असतं तुम्हाला 7 अधिक 71 किती येईल? 7 अधिक 71 किती? 78 येईल. बरोबर. म्हणजे बघा, 7 अधिक 71 आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला वेळ लागतो. मग 7 अधिक 71 हे गणित सोडवताना आपण 71 अधिक 7 जरी केलं तरी उत्तरात फरक पडत नाही. बरोबर की नाही? म्हणून आपण काय करायचं, असे उदाहरणं सोडवताना आधी मोठी संख्या घ्यायची आणि नंतर छोटी संख्या घ्यायची. समजा एखादं मोठं उदाहरण असेल, समजा 150 अधिक 3, मग तुम्ही चटकन सांगू शकता उत्तराचं. किती उत्तर आहे? 153. मग तुम्हाला विचारलं मी, 3 अधिक 149 बरोबर किती? 3 अधिक 149 बरोबर किती? 152. कारण हे उदाहरण सोडायला तुम्हाला वेळ लागतो, म्हणून आपण काय करायचं, नेहमी मोठी संख्या आधी घ्यायची आणि छोटी संख्या नंतर घ्यायची. म्हणजे आपल्याला वेळ वाचतो आणि आपल्याला पटकन उत्तर देता येतं. ऐक नाही, मग पुढे मोजून बेरीज करण्याची गंमत छान. तुम्हाला आवडली असेल ना? ठीक आहे, चला आपण आता पुढे जाऊया. आता हे उदाहरण तुम्ही वाचा. वाचलं? छान. राजूकडे 32 रुपये आहेत, मीनाकडे 45 रुपये आहेत, तर दोघांकडे मिळून किती रुपये आहेत? उदाहरणात काय दिलं आहे? तर राजूकडे किती रुपये आहेत सांगा मला. बरोबर, राजूकडे 32 रुपये आहेत. मीनाकडे किती रुपये आहेत सांगा. अरे वा, पटपट उत्तर देतायत तुम्ही सगळेजण. मीनाकडे 45 रुपये आहेत. आता आपण दोघांकडे मिळून म्हणजेच आपण काय करणार आहोत, मिळवणे म्हणजेच बेरीज करणार आहोत. आता दोघांकडे मिळून किती रुपये होतील हे चॅट बॉक्स मध्ये मला पाठवा. अरे वा, आले उत्तर. अथर्वचं उत्तर आले 77. पारस, निहार, आदिती, आर्या, धनंजय, सोहम, तन्वी. व्हेरी गुड. खूप खूप सर्व मुलं खूप छान उत्तर देत आहेत. बघा, आपण या ठिकाणी काय करतो, बेरीज करत असताना तुम्ही आता शिकले आहात. आपण आधी एककाची बेरीज करतो. हे बघा, एककामध्ये 2 एकक आणि 5 एकक मिळून झाले 7 एकक आणि 3 एकक आणि 3 दशक आणि 4 दशक मिळून झाले 7 दशक. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं सांगा. दोघांकडे मिळून 77 रुपये आहेत. आता हेच आपण गणितीय मांडणीने मांडताना अशा प्रकारे आपण हे उदाहरण मांडतो. 32 अधिक 45 उत्तर आलं आपलं 77. अशा प्रकारचे उदाहरण आपण भरपूर सोडवणार आहोत. चला तर आता आपण पुढे आणखी उदाहरणं पाहणार आहोत. तुमच्या सर्वांकडे वही आणि पेन आहे ना? वही आणि पेन सर्वांनी घेतलाय सोबत? छान. मग आता वहीमध्ये ही उदाहरणं सोडवायची आहेत आणि
नंतर आपण प्रत्यक्ष उदाहरणं सोडवणार आहात आणि नंतर तुम्हाला तुमची उदाहरणं तपासायची आहेत. तर आता तुम्ही हे उदाहरण वहीमध्ये सोडवा. सोडवतायत ना सर्वजण? ठीक आहे. चला आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं तुमच्या मदतीने आपण हे उदाहरणं सोडवूयात. तुम्ही सर्वांनी वहीमध्ये उदाहरणं सोडवली असतील. पहिलं उदाहरण आहे 6 एकक अधिक 2 एकक बरोबर किती येईल? छान, 8 एकक. सर्वांनी आपल्या वहीमध्ये सोडवलं असेल. सोडवलेत ना? छान. दुसरं उदाहरण आहे 24 अधिक 3. या ठिकाणी आपण एककाची बेरीज करूया. 4 एकक आणि 3 एकक मिळून झाली 7 एकक आणि 2 दशक आहे तसा इथे येईल. म्हणजेच 24 अधिक 3 27 उत्तर आलेलं आहे. विशालने उत्तर पाठवले, रचितने पाठवले आहे, निहारने आहे, राधिका, यशस्वी, आदिती, अश्विनी, यशस्वी. व्हेरी गुड, खूप छान. आता तिसरं उदाहरण काय आहे पहा. तिसरं उदाहरण तुम्ही वाचा. हे आहेत 36 आणि हे आहेत 23. 36 अधिक 23 किती उत्तर येतंय सांगा पाहू. 6 आणि 3 9 आणि 3 आणि 2 5. किती उत्तर आलं? 59. छान, खूप छान. सर्व खूप छान छान उत्तर तुम्ही देत आहात मुलांनो. पहा मग तुम्हाला बेरीज करायला किती सोपं जात आहे. आले लक्षात? बेरीज म्हणजे काय? बेरीज म्हणजे काय? तर एकत्र मिळवणे, मिसळणे. तुम्हाला दररोज बेरीज करावी लागते. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण भरपूर बेरीज करत असतो. ठीक नाही? आपण आपल्याला आई काही काम सांगते, भाजी आणायला सांगते किंवा दुकानात जाऊन काही काम सांगते, त्यावेळेस आपल्याला बेरीज करता आली पाहिजे की नाही? म्हणून बेरीज शिकणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्व हुशार मुलं आहात. तुम्हाला सर्वांना बेरीज अगदी सहजपणे करता येत आहे. आता बेरजेची आणखी काही मोठी उदाहरणं आपण शिकणार आहोत. आता हे बघा, या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतोय. याचं नाव आहे टोनी. काय नाव आहे? टोनी. आता पहा, या टोनीकडे काही बटवे आहेत. पहा, दिसतायत तुम्हाला? हे शतकाचे बटवे आहेत. टोनीकडे शतकाचे किती बटवे आहेत? 3 बटवे आहेत. आणि ही आहे सोनी. सोनीकडे सुद्धा शतकाचे काही बटवे आहेत. ते आहेत 5. टोनीकडे आणि सोनीकडे मिळून शतकाचे बटवे झाले एकूण 8. म्हणजेच आपण याला 8 शतक असं म्हणूयात. आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे. तुम्ही त्याचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. मला सांगा, एका शतकाच्या बटव्यात किती मणी असतात? 100. व्हेरी गुड. विशाल, अनुष्का, मनस्वी, खूप छान. एका शतकाच्या बटव्यात 100 मणी असतात. बरोबर सांगितलं. मग मला सांगा, टोनीजवळ 3 शतकाचे बटवे आहेत. मग टोनीजवळ किती मणी असतील? 300 मणी. तसेच सोनीजवळ 5 शतकाचे बटवे आहेत. म्हणजेच सोनीजवळ किती मणी आहेत? 500 मणी आहेत. आता टोनी आणि सोनी या दोघांचे मणी आपण एकत्र करूयात आणि मोजूयात. 300 अधिक 500 करा, बेरीज करा आणि मला सांगा. छान, व्हेरी गुड, 800. सर्वांनी खूप छान उत्तर दिले आहेत. टोनी आणि सोनीकडे मिळून 800 मणी आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी शतकाची बेरीज केली. 3 शतक आणि 5 शतक म्हणजेच 8 शतक. आपल्याला माहित आहे शतक म्हणजे 100, 1 शतक म्हणजे 100. मग 3 शतक म्हणजे 300 आणि 5 शतक म्हणजे 500. आपण 300 आणि 500 एकत्र केले आणि आपले एकूण 800 मणी झाले. आता आपण एक पुढचं उदाहरण पाहूया. तुम्हाला आता मी एक चित्र दाखवणार आहे आणि तुम्हाला त्या चित्रावरून उदाहरण तयार करायचं आहे आणि सोडवायचंय पण. पहा बरं का, चित्र व्यवस्थित पहा. चित्रावरून तुम्हाला संख्या बनवायची आहे. पहा, हे चित्र तुम्हाला दिसतंय ना? यामध्ये
पहा काय काय दिसतंय. हा आहे शतकाचा बटवा, या दशकच्या माळा आहेत आणि हा सुटा आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. कसं ठेवायचं आहे पहा. शतकाचा बटवा 1 आहे, म्हणजेच आपण शतकाच्या घरात 1 लिहूयात. दशकाच्या 2 माळा आहेत म्हणून आपण दशकाच्या घरात 2 लिहूया. आणि सुटा 1 आहे म्हणून आपण तो एककाच्या घरात लिहूया. सर्वांना दिसतंय ना? आता आपण दुसऱ्या चित्रात पहा. शतकाचे बटवे किती आहेत? 2 आहेत. बरोबर. दशकाच्या माळा 1 आहे, ती आपण दशकाच्या घरात लिहूया. आणि सुटे मणी किती आहेत? 3 आहेत, ते आपण एककाच्या घरात लिहूया. आता पहा, आपल्याला 2 संख्या मिळाल्या आहेत. कोणत्या संख्या मिळाल्या आहेत सांगा? पहिली संख्या कोण असेल? 121 आणि दुसरी संख्या आहे 213. या दोघांची आपल्याला काय करायचे आहे? बेरीज. म्हणून आपण इथे बेरजेचं चिन्ह लिहूया. आता बेरीज करताना आपण एककाकडनं सुरुवात करतो. म्हणून आपण हे पहा, हा 1 मणी पहिल्या चित्रातला आणि दुसऱ्या चित्रातले 3 मणी, म्हणजेच 1 एकक आणि 3 एकक मिळून झाले किती? 4 एकक. आता दुसऱ्या चित्रात बघा, 2 दशकाच्या माळा आहेत आणि इथे 1 दशकाची माळा आहे, म्हणजे 2 दशक आणि 1 दशक मिळून झाले 3 दशक. तिसरं चित्र पहा. या चित्रामध्ये पहा, 1 शतकाची बटवा आहे आणि इथे 2 शतकाचे बटवे आहेत, म्हणजे 1 शतक आणि 2 शतक मिळून झाले 3 शतक. 3 शतक, 3 दशक आणि 4 एकक. आपलं उत्तर आलं 334. व्हेरी गुड, खूप छान. मनस्वी, अदिती, खूप छान तुम्ही उत्तर देत आहात. अशाच प्रकारे सर्वांनी उत्तर देत चला. सर्वजण देतच आहात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चित्रावरनं उदाहरण बनवू शकता आणि सोडू शकता. आहे की नाही? खूप सोपं. चित्र पाहायचं, उदाहरण तयार करायचं आणि मग सोडवायचं. आता हे उदाहरण तुम्हाला सोडायचंय बरं का. हे उदाहरण सर्वांनी वाचायचं आहे. छान. आता पहा, गणेशकडे काही नोटा आहेत, त्या आपण या चौकटीमध्ये लिहूयात. गणेशकडे 100 रुपयाच्या 2 नोटा, 10 रुपयाची 1 नोट आणि 1 रुपयाची 5 नाणी आहेत. आता ते उदाहरणामध्ये कसं लिहायचं ते पाहूया आपण. पहा, गणेशकडे 100 रुपयाच्या 2 नोटा आहेत. आता 100 रुपये म्हणजे शतक झाले. शतकाच्या 2 नोटा म्हणजे 100च्या 2 नोटा, म्हणजे आपण 2 शतक लिहिणार आहोत. 10 रुपयाची 1 नोट आहे, म्हणजे आपण 1 दशक लिहिणार. आणि 1 रुपयाची 5 नाणी आहेत म्हणून आपण 5 एकक लिहिणार. किती उत्तर झालं? आपली संख्या कोणती तयार झाली? किती रुपये आहेत गणेशकडे सांगा? उत्तर पाठवा. $215 आहेत ना हे. आता बघा, दुसरा जो आहे मुलगा सचिन, सचिनकडे सुद्धा 100 रुपयाच्या काही नोटा आहेत. 100 रुपयाची सचिनकडे 1 नोट आहे, ते आपण शतकाच्या घरात लिहूया. 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत, त्या आपण दशकाच्या घरात लिहूया. आणि 1 रुपयाची 3 नाणी आहेत, ते आपण एककाच्या घरात लिहूया. आता आपण 215 आणि 133 यांची बेरीज करूया. चला आपण एककाकडनं बेरीज करूया. सांगा. 5 एकक आणि 3 एकक मिळून झाले 8 एकक. 1 दशक आणि 3 दशक मिळून झाले 4 दशक. आणि 2 शतक आणि 1 शतक मिळून झाले 3. अशा प्रकारे 348 रुपये झाले. म्हणजेच गणेश आणि सचिन या दोघांचे आपण पैसे एकत्र केले तर दोघांकडे मिळून 348 रुपये झाले आहेत. आता आपण आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. आता आपण उभी मांडणीचे उदाहरणं भरपूर पाहिले आहेत. आता गणितामध्ये आडवी मांडणी सुद्धा असते आणि आडव्या मांडणीने उदाहरणं कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत. आता मी तुम्हाला इथे एक संख्या देणार आहे, ते आपण वाचूया. हे पहा, इथे एक संख्या आहे, दिसते सर्वांना? किती संख्या आहे? 4623 अधिक 2163. आता हे उदाहरण मी आडव्या मांडणीने मांडलेलं आहे. मग आपल्याला हे पद
उभ्या मांडणीने न करता आडव्याच मांडणीने हे उदाहरण करायचं आहे. ते कसं करायचं आहे ते पहा. आता आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यातील एकक निवडायचे आहेत. पहिल्या संख्येमध्ये 3 हा एकक आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा 3 हा एकक आहे. 3 आणि 3 मिळून झाले 6. म्हणून आपण एककाच्या घरामध्ये 6 लिहूयात. त्यानंतर आपण दशक एकत्र करूया. 2 दशक आणि 6 दशक मिळून होतील 8 दशक, बरोबर ना. आता आपण पहिल्या संख्येमध्ये 6 शतक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये 1 शतक आहे. म्हणजे 6 आणि 1 यांची बेरीज किती येते? 7. आणि पहा आता हजाराच्या घरामध्ये किती आहेत? पहिल्या संख्येमध्ये 4 आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 आहेत. म्हणजे 4 आणि 2 यांची बेरीज येते 6. आपल्याला आता उत्तर मिळालं. किती उत्तर आहे आपलं? छान, 6786. सर्वांनी खूप छान उत्तर दिले आहेत चॅट बॉक्स मध्ये. आडव्या मांडणीची आणखी सुद्धा अशी उदाहरणं तुम्हाला मी सरावासाठी देणार आहे. तुम्हाला ते घरी सोडवायचे आहेत, कारण गणित हा सरावाचा विषय आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला गणित सोपं जाईल. पहा आता तुम्ही आता तुमच्यासोबत वह्या आहेत ना, त्या वहीमध्ये हे उदाहरणं लिहून घ्यायचे आहेत आणि सोडवायचे आहेत. आता तुम्हाला मी आता थोडासा वेळ देत आहे. तुम्ही ते उदाहरणं सोडवायचे आहेत आणि उदाहरणं सोडून झाल्यानंतर आपण सर्व मिळून ती उदाहरणं सोडवणार आहोत आणि तुम्ही ती तपासायची आहेत. सोडवा, सर्वजण सोडतायत ना? छान, उत्तर पण आली मला काही मुलांची. व्हेरी गुड. चला आता आपण प्रत्यक्ष हे उदाहरण सोडूया. हे पहा, 376 अधिक 2. हे उदाहरण सोडवताना आधी आपण एककाची बेरीज करू, नंतर दशक, नंतर शतक. पहा, एककामध्ये 6 एकक आणि 2 एकक मिळून किती होतात? 8 एकक होतात. त्यानंतर पुढे आपण सोडूया. 7 दशक आहेत, ते आपण दशकाच्या घरात लिहूया आणि 3 शतक. किती उत्तर आलं? 378. छान सोडवले आहेत सर्वांनी उदाहरणं. उत्तर मला मिळत आहेत. निहार, अथर्व आहे, श्रुती, तन्वी. व्हेरी गुड. आता दुसरं उदाहरण सोडूया आपण. 403 अधिक 64. एककाची बेरीज करूया. 3 एकक आणि 4 एकक मिळून झाले 7 एकक. 0 दशक आणि 6 दशक मिळून झाले 6 दशक आणि 4 शतक. किती उत्तर आलं? 467. भरपूर मुलांनी उत्तर पाठवले आहेत. तेजू आहे, विशाल आहे, अजिंक्य आहे, रिद्धी आहे, अथर्व आहे, पूजा आहे, अश्विनी आहे, जीविका आहे. खूप छान, तुम्ही सर्वांची उत्तरं बरोबर आली आहेत. पहा आता तिसरं उदाहरण वाचा बरं. काय आहे? 125 अधिक 144. मग आता आपण याची बेरीज करूया. 5 अधिक 4 किती? 9. 2 अधिक 4 किती? 6. आणि 1 अधिक 1 2. आपलं उत्तर आलं आहे 269. पहा, श्रुतीने, गौरवने उत्तर पाठवलेलं आहे, अथर्वने पाठवलं आहे. खूप छान तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या झूम मीटिंग मध्ये एक लिंक पाठवली जाणार. पुढे जाऊया आणि आपली आता पुढची उदाहरणं आता आपण सोडवणार आहोत. पहा, हे उदाहरण आपण वाचूया. राजू जवळ 7 काड्या आहेत, मीनाजवळ 5 काड्या आहेत, तर दोघांकडे मिळून किती काड्या होतील? छान. पहा, राजू जवळ या 7 एकक काड्या आहेत आणि मीनाजवळ 5 काड्या आहेत. दोघांचे मिळून 12 काड्या होतील. पण तुम्हाला माहित आहे की आपण 10 काड्या झाल्या की आपण एक गठ्ठा करतो आणि उरलेल्या आपण सुट्या काड्या आपण एककाच्या घरात लिहितो. आता हेच उदाहरण आपण कसं सोडवायचं पहा गणिती भाषेमध्ये.
राजू जवळ 7 काड्या आहेत, म्हणजेच 7 एकक आहेत, म्हणून आपण एककाच्या घरात लिहिणार आहोत. तसंच मीनाजवळ 5 काड्या आहेत. हॅलो, हा मुलांनो, तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हो सर. मोबाईल मध्ये सुरू करतोय मी. हा, सर्वांना स्क्रीन दिसते ना? हो सर. यस. हो, तर पहा, राजू जवळ 7 काड्या आहेत, एककाच्या 7 काड्या आहेत. आणि एक मिनिट, सर्वांना स्क्रीन दिसते? ओके सर. ओके. ओके. हा, राजू जवळ 7 काड्या आहेत एककाच्या. राजू जवळ एककाच्या 7 काड्या आहेत आणि मीनाजवळ 5 काड्या आहेत. 5 सुद्धा एकक आहे, म्हणून आपण सुद्धा एककाच्या घरात लिहूया. आता 7 आणि 5 मिळून झाल्या 12 काड्या. परंतु तुम्हाला माहित आहे की 12 म्हणजेच काय? 1 दशक आणि 2 एकक. म्हणून आपण हा जो एक आहे तो आपण दशकाच्या घरात घेऊन जाऊया. याला आपण हातचा असं मानतो. काय म्हणतो? हातचा. अशा प्रकारे 7 आणि 5 मिळून 12 काड्या झाल्या आहेत. आता पहा, चित्र पहा. सर्वांना चित्र दिसतंय? आता चित्र पाहायचं आणि आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे. पहा, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते. पहा, एक शतकाचा बटवा आहे, तो आपण शतकाच्या घरात लिहूया. पुढे 2 दशक आहेत, ते आपण दशकाच्या घरात 2 दशक लिहूया. आणि सुट्टे बघा किती आहेत, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 सुटे 8 आहेत, ते आपण एककाच्या घरात लिहूया. अशा प्रकारे आपल्याला 128 ही संख्या मिळाली. आता दुसऱ्या चित्रामध्ये शतकाचे किती बटवे आहेत? पूजा, छान, 2 बटवे आहेत. त्यानंतर दशक किती आहे? दुसऱ्या चित्रामध्ये 1 दशक आहे, तो आपण दशकाच्या घरात लिहूया. आणि एकक किती आहेत पहा? 1 2 3 4 5 6 एकक 6 आहेत, ते आपण एककाच्या घरात लिहूया. आता आपण 128 आणि 216 यांची बेरीज करूयात. पहा, एककाकडनं बेरीज करायची आहे आपल्याला. 8 आणि 6 झाले 14. आपल्याला माहित आहे एककाच्या घरात 9 पेक्षा मोठा अंक आपण लिहित नाही. 14 हे 9 पेक्षा मोठे आहेत. मग 14 मध्ये एक दशक आपण दशकाच्या घरात घेऊन जाऊया, ज्याला आपण हातचा असं म्हणतो. आता दशकाच्या घरातील संख्यांची बेरीज करूया. हा 1 दशक, हा 2 दशक आणि हा 1 दशक मिळून झाले 4 दशक. आणि शतकाच्या घरामध्ये 1 शतक आणि 2 शतक मिळून झाले 3 शतक. उत्तर आलं 344. पहा, नियार, आयुष, राधिका, भूमी, अदिती, ओम, सोहम, खूप छान तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे 344. आता पहा, दुसरं उदाहरण आहे, हे वाचायचं आहे तुम्हाला. वाचा बरं सर्वांनी. वाचलं? ठीक आहे, आता मी वाचतो. मायाने दुकानातून 125 रुपयांची कंपास, 254 रुपयांची पुस्तके व 376 रुपयांच्या वह्या विकत घेतल्या, तर तिने दुकानदाराला किती रुपये द्यावे? पहा, आता या उदाहरणामध्ये कसं सोडवायचं ते. आधी आपण चौकट आखून घेऊया. ही आपण चौकट आखून घेतली आहे एकक दशक शतकाची. आता मला सांगा, मायाने दुकानातून कंपास आणलेली आहे,
ती किती रुपयांची आणली आहे? बरोबर, 125 रुपयांची कंपास आणली आहे. आता पुस्तके किती रुपयांची आणली आहेत? पुस्तके बरोबर 254 रुपयांची आणली आहेत. आणि वह्या किती रुपयांची आणल्या आहेत? छान, 376 रुपयांची. व्हेरी गुड. आता आपण ही बेरीज करूया. आपल्याला माहित आहे आपण एककाकडनं बेरीज करणार आहोत. पहा मग एककामध्ये 5 एकक अधिक 4 एकक अधिक 6 एकक ह्या तिघांची बेरीज करायची आपल्याला. 5 अधिक 4 अधिक 6 किती येईल? 15. छान. आता 15 मध्ये एक काय आहे? दशक आहे. तो आपण दशकाच्या घरात लिहूया. दशकाची बेरीज करूया आता. 1 दशक अधिक 5 दशक अधिक 2 दशक अधिक 7 दशक किती आले? 15 दशक आले. मुलांना इथे लक्षात घ्या आता, 15 दशक म्हणजेच काय? बरोबर, 15 दशक म्हणजे 1 शतक आणि 5 दशक. म्हणून आपण हा जो 15 आहे त्यातील हा जो 15 आहे त्यातील हा जो 1 शतक आहे तो आपण शतकाच्या घरात घेऊन जाऊया. आणि आता शतकाची बेरीज करूया. 1 शतक अधिक 1 शतक अधिक 2 शतक अधिक 3 शतक मिळून झाले 7 शतक. मग मायाला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? 755 रुपये. आयुष छान. भूमी खूप छान उत्तर तुम्ही मुलांना दिली आहेत. मायाला दुकानदाराला 755 रुपये द्यावे लागणार आहेत. आता यानंतर आपण पुढची उदाहरणं पाहू आहे. हाच्याची बेरीज आहे बरं का मुलांना, ही व्यवस्थित सोडवायची आहे तुम्हाला आणि वहीमध्ये सोडवायची आहे. आणि तुमची वहीमध्ये सोडून झाली की मी प्रत्यक्ष सोडवणार आहे आणि तुम्ही मला मदत करायची आहे सोडवायला. चला मग तुमच्या समोरील वह्या काढा आणि एक पहिलं उदाहरण सोडवा. आणि सोडून झालं की येस म्हणून वाय टाईप करा. सोडून झालं की मी लगेच आपण तुमच्या बरोबर सोडूयात. झालं सोडून? ठीक आहे, यस, ओके. पहा पहिलं उदाहरण आहे 135 अधिक 476. एककाची बेरीज करूया. 5 एकक आणि 6 एकक मिळून झाले 11 एकक. 11 एकक म्हणजेच काय? 1 दशक 1 एकक. दशकाला आपण दशकाच्या घरात घेऊन जाऊया, ज्याला आपण हातचा म्हणतो. आता दशकांची बेरीज करूया. 1 दशक अधिक 3 दशक अधिक 7 दशक मिळून झाले 11 दशक. 11 दशक म्हणजेच काय? तर 1 शतक आणि 1 दशक. म्हणून हा शतकाला शतकाच्या घरात घेऊन जाऊया. आणि आता शतकाची बेरीज करूया. 1 शतक अधिक 1 शतक अधिक 4 बरोबर झाले 6 शतक. आपलं उत्तर आलं 611. तन्वी, निहार, अदिती भरपूर मुलांनी उत्तर सोडवली आहेत. सर्वांनी उत्तर खूप छान सोडवली आहेत. आता आपण दुसरं उदाहरण सोडवायचं आहे. पहा 247 अधिक 517 हे सुद्धा हाच्याच्या बेरीजचं उदाहरण आहे. सोडवा बरं. झालं? यस यस आलं पण मला. अरे वा, खूप पटपट सोडवत आहेत तुम्ही. पहा 7 एकक आणि 7 एकक मिळून झाले 14 एकक. आपण यामध्ये हा 1 आहे तो दशक स्थानी घेऊन गेलो आहे 1 दशक. आता 1 दशक अधिक 4 दशक अधिक 1 दशक मिळून झाले 6 दशक. आणि आता शतकाची बेरीज खूपच सोपी. 2 शतक आणि 5 शतक मिळून झाले 7 शतक. आपलं उत्तर किती आलं? बरोबर, किती? 764. निहार, विशाल, समीक्षा खूप छान उत्तर तुम्ही मला देत आहात. आता तिसरं उदाहरण सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे. सोडून झालं की यस टाईप करा. ज्यांचं वय सोडून झालं असेल त्यांनी यस टाईप करा. झालं? छान. आता आपण सोडूया. 349 अधिक 219 हे उदाहरण सोडवताना आपण एककाची बेरीज करूया. 9 एकक आणि 9 एकक मिळून झाले 18 एकक. आता 18 मध्ये
1 दशक आणि 8 एकक आहे, म्हणून दशकाला दशकाच्या घरात घेऊन जाऊया. पहा, 1 दशक अधिक 4 दशक अधिक 1 दशक मिळून झाले 6 दशक. आणि आता शतकाची बेरीज करूया. 3 शतक अधिक 2 शतक मिळून झाले 5 शतक. किती उत्तर आलं? छान, 568. भरपूर मुलांनी उत्तर पाठवले आहे. सर्वांचं सोडून झालं आहे आणि सर्वांचं उत्तर अचूक आलेलं आहे. सर्वांना आवाज येतोय ना माझा? अरे वा, खूप छान उत्तर तुम्ही दिलेली आहेत मुलांनो. आता आपण पुढे काही गमतीचे उदाहरणं सोडवणार आहोत. मुलांनो, गणित आपल्या जसं दैनंदिन जीवनात उपयोगी पडतं ना, तसं गणिताचा वापर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा करत असतो. गणिताची पाठ आपल्याला कधीच सोडायची नसते, म्हणून तर आपण गणिताची गट्टी केलेली आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे पहा उदाहरणे सोडत असताना. तर पुढचे उदाहरण तुम्हाला मी इथे देणार आहे, तुम्ही वाचायचं आहे. कोणत्या 2 संख्यांची बेरीज 6 येते? हे उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये पाठवायचं आहे प्रत्येकाने. मी ते बघणार आहे. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतो. 4 आणि 2 अथर्व, पारस. 3 अधिक 3 प्राची. 3 आणि 3 पारस. 3 अधिक 3 अनुष्का. हॅलो, आवाज अडकतोय का? येतोय का आवाज आता? थोडासा ब्रेक होतो. आवाज ब्रेक होतोय का? मोबाईल वरून दोन्ही टाइम करू का? हॅलो मुलांनो, आवाज येतोय का? आता येतोय सर. पहा, तुमच्या सर्वांची उत्तर बरोबर आलेली आहेत. पहा, 0 अधिक 6, 1 अधिक 5, 2 अधिक 4, 3 अधिक 3, 4 अधिक 2, 5 अधिक 1 आणि 6 अधिक 0. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एकूण आपण वेगवेगळी 7 उदाहरणे आपण या ठिकाणी सोडवलेली आहेत, आहे की नाही? मग तुम्हाला सुद्धा मी काही आता उदाहरणे देणार आहे. ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही सोडवायचे आहेत ते उदाहरण. हा स्वाध्याय आहे आणि त्याबरोबर दुसरा सुद्धा एक स्वाध्याय आहे. तो तुम्हाला गुगल लिंक द्वारे येणार आहे. हा स्वाध्याय तुम्हाला वहीत लिहून घ्यायचा आहे आणि दुसरा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला गुगल लिंक द्वारे येणार आहे. तो तुम्ही दिवसभरात कधीही सोडू शकता. आम्ही तो संध्याकाळी चेक करणार आहे. आता हा जो आहे तो स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून घ्या. हा स्वाध्याय आपल्याला आत्ता करायचा आहे आणि दुसरा स्वाध्याय तुम्हाला मी घरच्या अभ्यासासाठी तो देणार आहे ना, तो तुम्हाला मी लिंकवर देणार आहे थोड्या वेळानं. आधी हा आपला जो समोर आहे ना स्क्रीनवरती, तो सोडवायचा आहे तुम्हाला. पहिलं बघा आहे, कोणत्या 2 संख्यांची बेरीज 9 येते? हे उदाहरण तुम्ही सोडवा. शेख सर, मेंटीमीटर रन होईल का? कंटिन्यू करायचं. आता असू द्या, ते नेटचा प्रॉब्लेम होतो. पहा, आता पहिलं उदाहरण आहे, कोणत्या 2 संख्यांची बेरीज 9 येते? बघा, निहाली, दीपक, आयुष, अथर्व, आदिती. खूप छान छान उत्तर तुम्ही देत आहात. 3 अधिक 6, 5 अधिक 4, 6 अधिक 3 बरोबर 9, 5 अधिक 4, 0 अधिक 9 बरोबर 9. बरोबर. 5 सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. पहा, उत्तराची काय काय शक्यता आहे हे आपण पाहूया आता. पहा, 0 अधिक 9 म्हणजेच 9, 1 अधिक 8 9, 2 अधिक 7 9. म्हणजे आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने 2 संख्यांची आपण बेरीज करतो आणि उत्तर आपलं 9 येत आहे. पहा, स्क्रीनवर मला दिसत आहे 1 अधिक 8 बरोबर 9, 2 अधिक 7 बरोबर 9, 10 अधिक 3 कोणी पाठवलंय? 10 अधिक 3, ते दुसऱ्या उदाहरणाचं सोडवलं. छान. 10 आणि 3 13 बरोबर.
दुसरं बघा 12 आणि 1 13. छान सोडवलं आहे सिद्धीने सुद्धा, आदितीने छान सोडवलं आहे, पूजा, माधुरी, निहार सर्वांनी खूप छान सोडवलं आहे. अशी आणखी सुद्धा तुम्ही स्वतः उदाहरणं, गमतीदार उदाहरणं तयार करायची आहे आणि स्वतः तुमच्या मित्रांना सोडवलेले द्यायचे आहे. मित्राला तुमच्या सांगायचं, सांग बरं 15 हे उत्तर आलं पाहिजे, कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 येणार आहे, तू किती बनवू शकतो जास्तीत जास्त. मग तुमचा मित्र बनवेल, तुम्ही मग ते सोडवायची, एकमेकांची तपासायची, चेक करायची आणि बेरजेचा खेळीमेळीमध्ये बेरजेचा आनंद घ्यायचा आहे तुम्हाला. घेणार ना सर्वजण बेरजेचा आनंद. छान, सर्वांची उत्तरं आता मला आलेली आहेत. दुसऱ्या उदाहरणाचे सुद्धा आपल्याला दोन्ही उदाहरणांची उत्तर सर्वांची बरोबर आलेली आहेत. आता तुम्हाला मी काही अभ्यास देणार आहे, तो तुम्हाला जे मुलं YouTube वरती जॉईन आहेत त्यांनी YouTube वरती एक लिंक पाठवणार आहे. त्यानंतर जे मुलं Zoom वर जॉईन आहेत त्यांना सुद्धा लिंक येणार आहे आणि जे मुलं WhatsApp वर आहेत त्यांना सुद्धा आपण एक लिंक पाठवणार आहे. गुगल लिंकचा एक फॉर्म आहे आणि त्यामध्ये बेरजेवर आधारित 10 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. प्रत्येक उदाहरणाला तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये काही शाब्दिक उदाहरणं आहेत, काही अंकांची उदाहरणं आहेत. ती तुम्ही दिवसभरात कधीही सोडू शकता आणि सोडून झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव आणि उदाहरणं सोडून झाल्यानंतर ती तुम्हाला सबमिट करायची आहेत. तुमची उदाहरणं सबमिट झाल्यानंतर ते आमच्याकडे येतील आणि ते उदाहरणं तपासून तुम्हाला उत्तरं मिळतील. चला, आणखी कोणाला काही प्रश्न आहे मुलांनो?